डॉक्टर, ही जी एनटी टेस्ट नावाची सोनोग्राफी तुम्ही सांगितली आहे, ही काय आहे आणि ही करणं का गरजेचं आहे? ओके. हे बघ, आता तुझी प्रेग्नन्सी 3 महिन्याची झाली, बरोबर? ओके, म्हणजे 12 आठवड्याची झालेली आहे. आता 12 वीक्सला एक ही एनटी टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याला न्यूकल थिकनेस टेस्ट म्हणतात. ही सोनोग्राफी असते. ह्या सोनोग्राफीमध्ये आम्ही 2 गोष्टी बघतोय. एक तर बाळाच्या नाकाचं हाड, नजल बोन बघत असतो, आणि दुसरी बाळाच्या मानेच्या स्किनची थिकनेस बघत असतो. त्याला न्यूकल थिकनेस म्हणतात. तर ह्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं असतं. यातनं आपल्याला बाळात काही जनुकीय प्रॉब्लेम आहे का, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे का, स्पेशल बाळ असतात बघ ते डाऊन सिंड्रोमची बाळं, आपल्याला ते याच्यात आधीच कळून जातं, निदान होतं. म्हणजे आईच्या पोटात बाळ असणारच कळतं की हे ॲबनॉर्मल बाळ आहे का. आणि जर ते ॲबनॉर्मल असेल तर काही पुढे टेस्ट करून, आणि जर ते चांगलं असेल तर प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकतो, आणि काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर आपल्याला टर्मिनेट पण करावं लागते प्रेग्नन्सी. त्यामुळे ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही केलीच पाहिजे. आणि जर या टेस्टमध्ये काही वेगळे फाइंडिंग्ज आले तर त्याला काही सोल्युशन असतं का? हे बघ, जेनेटिक प्रॉब्लेम जर असेल, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असेल, तर त्याला आपल्याला काही सोल्युशन नाहीये. ओके, पण ह्या टेस्टमध्ये बेसिकली आपल्याला ते प्रॉब्लेम्स कळतात. पण इतर काही प्रॉब्लेम्स असतील की ह्या प्रॉब्लेम्स बरोबर माझं बाळ व्यवस्थित जगू शकतं की नाही, किंवा त्याची लाईफ एकदमच डिस्टर्ब होणार आहे, आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याचशा ह्या ॲनोमली स्कॅन किंवा एनटी स्कॅनने कळतात. ॲनोमली स्कॅनमध्ये सुद्धा आता आम्ही तुझी 5व्या महिन्यात पण एक सोनोग्राफी करणार आहोत. त्यात सगळे बाळाचे अवयव सगळे बघणार आहोत, आणि त्याच्यात कळणार की तुझी बाळामध्ये काही डिफेक्ट तर नाही का, जसे की हृदयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याचे सगळे अवयव नॉर्मल आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल, आपण ऐकतो ना, हृदयामध्ये होल होतं म्हणजे बाळाला, असं कोणी सांगतं आपल्याला, किंवा होट दुभंगलेली होती, किंवा त्याला जास्त बोटं होती. हे कंजनाटल ॲनोमली असतात, आणि हे आपण 5व्या महिन्यात बघतो, आणि एनटी ही 3ऱ्या महिन्यात बघतो.